नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवात करूया पंढरीतून. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या दरम्यान पंढरपूर क्षेत्राचा विकास सर्वांना विश्वासात घेऊन कोणाच्याही रोजीरोटीला धक्का लागणार नाही, तर त्यात वाढ होईल अशाच पद्धतीनं केला जाणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील. पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू. आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे. 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत. 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे. खासगी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवेला शासकीय पर्याय म्हणून भारत टॅक्सीची सेवा उपलब्ध होणार आहे. राज्य आणि केंद्रीय मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या टॅक्सी सेवेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून समारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या नव्या टॅक्सी सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. भारत टॅक्सी ॲपद्वारे कार, ऑटो रिक्षा, बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवासी आणि चालक यांना थेट जोडणाऱ्या या व्यवस्थेमुळे पारदर्शक आणि परवडणारी सेवा मिळेल असा दावा करण्यात येतोय. पहिल्या टप्प्यामध्ये ही सेवा मुंबई आणि पुण्यात सुरू होणार आहे. भारत टॅक्सी ॲप नेमकं कसं असेल आणि त्यासाठी किती भाडं आकारलं जाणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. भारत टॅक्सी काय आहे पाहूयात. पारदर्शक आणि परवडणाऱ्या सेवेचा दावा होतोय. एकाच ॲपवरती कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी ही उपलब्ध होणार आहे. प्रवासी आणि चालक थेट जोडले जाणार आहेत. मध्यस्थाची भूमिका इथं नसणार आहे. तर भारत टॅक्सीद्वारे आता भाडं किती असणार आहे ते देखील पाहूयात. 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये, प्रति किलो 20 रुपये. काळी पिवळी टॅक्सीच्या धर्तीवरच हे दर आकारण्यात येणार आहेत. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये हजारो नागरिकांसाठी निःशुल्क आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि गंभीर आजारांवरती उपचारासाठी मार्गदर्शन केलं गेलं. या शिबिरांमधून नागपूर, वर्धा आणि गोंड यासारख्या विविध भागामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. आता बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यातील 3 हात नाका परिसरातील महत्वाकांक्षी यू टर्न लूप वाहतूक सुधारणा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, शहरातील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. हा महत्वाकांक्षी यू टर्न लूप प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 3 हात नाका परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. यासाठी हा प्रकल्प तर महत्वाचा आहे, परंतु आपण रोड पण करतोय. ईस्टर्न फील्डमधून माणूस उतरला तो डायरेक्ट तिथे खेडानगरमध्ये एलिव्हेटेड आपण करतोय, तिथे वरती चढेल तो, ते थेट इकडून येईल आनंद नगर वरून डायरेक्ट साकेतून गायमुख ते फाउंटन, म्हणजे बाहेरच्या बाहेर सगळं ती ट्रॅफिक निघून जाईल. शहरामध्ये एकही वाहन येणार नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हानं असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यामधील 61,900 शेतकऱ्यांना होणार असून त्यांचे प्रत्येकी 2 लाख रुपये असे एकूण 523 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली. आदरणीय दादांच्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्त योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतितात्मक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पुण्यात जिल्ह्यातल्या 61,900 पात्र शेतकऱ्यांना एकूण 523 कोटी 22 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. ही यादी 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील टप्प्यांमध्ये आणखी लाभार्थी याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. आणि या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.